जर विज्ञान विषय अवघड जात असेल तर आता टेन्शन घ्यायचं काम नाही, कारण आपण तुमच्यासाठी एक रामबाण उपाय घेऊन आले. तो म्हणजे असा की आपण संपूर्ण विज्ञानची ट्रिक्सचं एक पेड पी डी एफ बनवलेली आहे, जी तुम्हाला या नंबरवर संपर्क करून ती पेड पी डी एफ घेता येईल. त्यामध्ये आपण फिजिक्स, केमिस्ट्री, झुलॉजी, बॉटनी, आरोग्यशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीरोग, वनस्पतिरोग संपूर्ण कव्हर केलेलं आहे. कारण बघा, आजकाल आयोग वनस्पती आणि प्राणी रोगावर 3 ते 4 प्रश्न विचारत आहे आणि ते एवढे त्याचे नाव अवघड असतात. हे बघा, असे नाव अवघड असतात की ते लक्षात ठेवणं खूप कठीण जातं. मात्र त्याला आपण खूप सोप्या पद्धतीने हाताळलेलं आहे. त्याचाच मी तुम्हाला काही डेमो दाखवतो. तर बघा, वनस्पती रोग. तर बघा, रेड रूट ऑफ शुगर केन हा आयोगानं प्रिव्हियस इयर विचारलेला आहे. त्याचा प्रश्न पण मी तुम्हाला दाखवतो. तर बघा, रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग कोणत्या सूक्ष्म जीवामुळे पडतो? काय म्हणत आहे? रेड रूट ऑफ शुगर केन हा रोग कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पडतो? तर बघा, हा सूक्ष्मजीवामुळे जरी पडत असला तरी त्याचं नाव किती मोठं आहे बघा. हा जीव जरी एकदम सूक्ष्म असला तरी त्या जीवाचं नाव किती मोठं आहे बघा. कलेक्टोरिचम फाल्कॅटम. काय खतरनाक आहे. जीव आहे सूक्ष्म, मात्र नाव किती मोठं आहे बघा. त्यामुळे हे लक्षात ठेवणं खूप अवघड जातं आपल्याला. म्हणूनच आपण अशा खतरनाक ट्रिक्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आता आपली ट्रिक्स काय बघा. तर ट्रिक्स अशी आहे, हा बघा, हा जो रोग कशामुळे पडतो, कोणत्या सूक्ष्मजीवामुळे पडतो, तर कलेक्टोरिचम फुल्कॅटम हेच योग्य उत्तर आहे. आता याची ट्रिक्स अशी आहे, हे बघा, ट्रिक्स अशी आहे की ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा कलेक्टर होऊन रेड दिव्याची गाडी घेऊन गावात आला, म्हणून त्याच्या बापाला इतका आनंद झाला की त्याने संपूर्ण गावाला शुगर म्हणजे साखर वाटली. आणि संपूर्ण गावाचे, आपण जसं पेढे वाटतो तसं त्याने संपूर्ण गावाला शुगर वाटली म्हणजे साखर वाटली, असं लक्षात ठेवा. आता अशी ट्रिक का केली? कारण बघा, ह्या कलेक्टरिझम हा जो सूक्ष्मजीव आहे का, कलेक्टरिझम, याच्यामध्ये बघा सुरुवातीला कलेक्टर, हे बघा इथपर्यंत कलेक्टर नाव दिसत आहे. म्हणून आपण ऊसतोड दाम्पत्याचं का म्हणलं? कारण शुगर केनवर पडतो. शुगर केन म्हणजे ऊस. शुगर केनलाच इंग्रजीत आपलं ऊसालाच इंग्रजीत शुगर केन म्हणतात. म्हणून ऊसतोड दाम्पत्याचा मुलगा असं आपण घेतलं आहे ट्रिक्स. हे बघा, कलेक्टर, हे बघा कलेक्टर, आणि रेड दिव्याची गाडी घेऊन आला, म्हणून हे रेड, कारण रेड रूट आहे ते, म्हणून रेड दिव्याची गाडी घेऊन आला. आणि शुगर म्हणजे संपूर्ण गावाला शुगर वाटली, म्हणून तो शुगर वर्ड पडतो, म्हणून संपूर्ण गावाला शुगर वाटली. अशी आपली खतरनाक ट्रिक्स आहे. ओके, बघा, अशा ट्रिक्स आहेत आपल्या. संपूर्ण पी डी एफ हवी असेल तर या नंबरवर तुम्ही संपर्क करा. आता यावर आलेला प्रश्न दाखवतो मी तुम्हाला. तर प्रश्न काय बघा, MPSC प्रिव्हियस इयर क्वेश्चन काय बघा. हे बघा, वनस्पती रोग आणि त्याचे कारक जीव यांची अयोग्य जोडी ओळखा, असा प्रश्न आहे. नुकतीच कंबाईन ग्रुप सी मेन्स 2023ला हा आला होता. तर बघा, तुम्ही कदाचित ही एक्झाम तुम्ही दिलीही असेल. 7,000 क्लर्कची ॲड होती ती. तर बघा, इकडे रोग दिलेला आहे आणि इकडे कारक जीव. बघा, आता ही एक्झाम मी पण दिली, मला 29 मार्कात लीड होती. मात्र बॅड लक असा की मी टायपिंग फेल झालेलो आहे. ओके, जाऊ द्या, काय हरकत नाही, परत प्रयत्न करू. तर बघा, अयोग्य जोडी ओळखायची. तर पहा, एक आहे सिट्रस कॅन्कर, हे झॅन्थोमोनास सिट्रीमुळे पडतो, ही जोडी बरोबर आहे. त्यानंतर रस्ट ऑफ व्हीट म्हणजे तांबेरा रोग पडतो गव्हावर, व्हीट म्हणजे गहू, तर हा कशामुळे पडतो? पुर्सिनिया ट्रिटिसी, हे पण जोडी बरोबर आहे. त्यानंतर अर्गॉट ऑफ बाजरा, सर्कोस्पोरा पर्सोनाटा, ही जोडी चुकीची आहे. आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची होती आणि ही जोडी चुकीची आहे. त्यानंतर रेड रूट ऑफ शुगर केन, हा प्रश्न मला आला होता बघा, कारण माझ्या ट्रिक्स होत्या, मला तिथं कामी आल्या. शुगर केन म्हणलं की मला लगेच कलेक्टर आठवला बघा. आणि ही पण जोडी काय बरोबर आहे, कारण मी संपूर्ण रोगाच्या ट्रिक्स माझ्याकडं ऑलरेडी होत्या त्या परीक्षा व्हायच्या अगोदर. त्यामुळे मला हा प्रश्न लगेच सोडवता आला. या प्रश्नाने माझा वेळही घेतला नाही. बघा, जर तुम्हाला खटकन उत्तर माहीत असेल ना, तर तुमचा डबल फायदा होतो. डबल फायदा कसा होतो? एकतर विचार करण्यात जो वेळ जातो तो वेळ वाचतो, तसेच तुमचा प्रश्न 100% बरोबर येण्याची शाश्वती असते, जर तुमच्याकडं ट्रिक्स असतील तर. आता माझ्याकडं कशा ट्रिक्स होत्या, त्यामुळे हा प्रश्न मला सुटला. तर याच्या संपूर्ण, आता हे तर पाहिलं आपण, कोणती जोडी चुकीची हे पाहिलं, आता संपूर्ण रोगाच्या ट्रिक्स सांगतो मी तुम्हाला. आता इथं मी लिहिलेलं नाहीत, ते आपल्या पेड PDF मध्ये संपूर्ण तुम्हाला त्या ट्रिक्स भेटतील. आता इथे फक्त मी तुम्हाला त्या ट्रिक्स तोंडी सांगतो की कशा ट्रिक्स आहेत त्या PDF मध्ये. तर बघा, सिट्रस कॅन्कर हा झॅन्थोमोनास सिट्रीमुळे पडतो. तर हे बघा, हे नावातच आहे, सिट्रस आणि सिट्री, याच्यामुळे हे नावातच आहे, म्हणून हे बरोबर आहे.
हे नावच आहे सिट्रस सिट्रिक, लिंबू आहे. सिट्रस कॅन्कर हा लिंबूवर पडणारा रोग आहे. सिट्रस म्हणजे लिंबू, तर हे नावातच सिट्रस आहे, त्यामुळे याचा काही विषय नाही, याची ट्रिक्स करायची पण गरज नाही. त्यानंतर पुढचं बघा, रस्ट ऑफ हीट. हा याच्यामध्ये मी काय लक्षात ठेवलेलं आहे, ट्रिटिशी हा शब्द कॉमन लक्षात ठेवलेला बघा, फक्त ट्रिटिशी. कारण गव्हावर पडणारा कोणताही रोग असेल तर एकच शब्द मी कॉमन ठेवलेला आहे लक्षात, तो म्हणजे ट्रिटिशी. आणि तो कशा लक्षात ठेवलेला आहे, आपलं जे ईशान्येकडे त्रिपुरा राज्य आहे बघा, त्रिपुरा, ईशान्येकडील त्रिपुरा राज्य असं आपली PDF मध्ये ही ट्रिक्स आहे. ईशान्येकडील त्रिपुरा राज्यामध्ये गव्हावर एक रोग पडला आणि संपूर्ण राज्यातील गहू हा नष्ट झाला, अशी आपली ट्रिक केलेली आहे आपली PDF मध्ये. म्हणून त्रि म्हणजे ही बघा ट्रिटिशी, ट्रिटिशी, कारण इथं TRI ने सुरू होते त्रिपुराची, आणि हा जो रोग आहे याची पण सुरुवात TRI ने होते. तर तशी ती ट्रिक्स लक्षात ठेवलेली. म्हणजे गव्हावर कोणताही रोग पडला तर ट्रिटिशी हा शब्द त्यामध्ये कॉमन असतो. ते ट्रिटिशी असेल तर तो गव्हावर रोग पडणारा असतो. त्यानंतर अर्गॉट ऑफ बाजरा. आता सर्कोस्पोरा पर्सोनाटा, तर याच्यामध्ये मी फक्त सोनाटा शब्द लक्षात ठेवलेला आहे. कोणता? सोनाटा. हे बघा, सोनाटा हा शब्द फक्त मी लक्षात ठेवलेला आहे. आणि हा जो सोनाटा जो रोग आहे का, हा भुईमुगावर पडतो. कशावर पडतो? भुईमुगावर पडतो, बाजारावर पडत नाही. म्हणून ही जोडी चूक आहे. आणि आपली PDF मध्ये याची ट्रिक काय लिहिलेली मी, सोनाटा आपली घड्याळ असते का नाही, सोनाटा घड्याळ, तर सोनाटा घड्याळामध्ये सेल टाकायचा होता, सेल गेला तिचा. तर सेल टाकायचा होता, मात्र तो जो नट होता, सेल टाकण्यासाठी आपल्याला घड्याळीचा नट खोलावा लागतो, तर तो जो नट होता तो खुलत नव्हता. कारण नट का म्हणतो मी, कारण भुईमुगाला ग्राउंड नट म्हणतात बघा. काय म्हणतात? ग्राउंड नट म्हणतात. ग्राउंड नट म्हणजे भुईमुग. ग्राउंड नटवर तो रोग पडतो, ग्राउंड नटवर जो रोग पडतो त्याच रोगामध्ये सोनाटा हा शब्द दिसेल बघा तुम्हाला. तर अशी ट्रिक आहे आपली की सोनाटा वाजचा नट खुलत नव्हता, म्हणजे नट हे म्हणजे सोनाटा, तिथं ग्राउंड नट म्हणजे नट खुलत नव्हता, म्हणून त्यामध्ये भुईमुगाचे काही तेल टाकले. तेल टाकल्यावर काय होतं, तो नट ढिला होतो. मग तेल टाकल्यामुळे तो नट खुलला. बघा, गंजलेला असेल एखादा नट बोल, तर आपण गावाकडे काय टाकतो, त्याच्यात तेल टाकतो बघा. तेल टाकल्यावरती काय होतं, तो गंज निघून जातो आणि नट लवकर खुलतो. तर अशी आपली ट्रिक्स आहे. त्यानंतर हे शुगर केनचं, हे तर तुम्हाला मी अगोदरच सांगितलं, रेड रूट ऑफ शुगर केन, याची ट्रिक तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारे आपण संपूर्ण ट्रिक्सचं ती पेड PDF बनवलेली आहे, जी खूप व्हॅल्युएबल आहे. आतापर्यंत 100 ते 125 विद्यार्थ्यांनी ती पेड PDF घेतलेली आहे आणि त्यांचे फीडबॅकसुद्धा खूप चांगले आलेले आहेत. ही जर PDF हवी असेल तर परत एकदा सांगतो, 84 21 90 83 84 या नंबरवर संपर्क करून ती पेड PDF परचेस करू शकता. तसेच MP सेवा ट्रिक्स या नावाने आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ते जॉईन केलं सुद्धा जॉईन करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.